प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पटेल एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत। याआधी मी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात एक व्हिडिओ तयार केलेला होता, परंतु हा जो व्हिडिओ तयार केलेला आहे यामध्ये विशेषतः आपण उच्च शिक्षण क्षेत्र जे आहे या उच्च शिक्षण क्षेत्रावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा काय काय परिणाम होणार आहे याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत। आता हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या धोरणाकडे वळण्याच्या आधी आजपर्यंत उच्च शिक्षणामध्ये काय काय बदल झालेले आहेत, कोणकोणत्या महत्त्वपूर्ण समित्या नेमल्या होत्या याची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात पहिले युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948-49 ला निर्माण करण्यात आलं आणि या कमिशनने केलेल्या शिफारशींच्या आधारावर भारताचं उच्च शिक्षणाची संरचना जी आहे ती निश्चित करण्यात आली। त्यानंतर दुसरं एज्युकेशन कमिशन 1952 आणि 53 मध्ये बसवण्यात आलं। या कमिशनच्या शिफारशीनुसार देखील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काही बदल करण्यात आलं। त्यानंतर महत्त्वपूर्ण जे कमिशन आहे कोठारी कमिशन डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेलं हे 1964-66 मध्ये नेमलं गेलं होतं आणि हे जे कोठारी कमिशन नेमलं गेलं होतं या कोठारी कमिशनने केलेल्या शिफारशींच्या आधारावर भारतामध्ये पहिलं शिक्षण धोरण 1968 साली जे आहे ते 68 साली शिक्षण धोरण हे पहिलं शिक्षण धोरण डिक्लेअर करण्यात आलं। नंतरच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा बदल 1976 मध्ये केला गेला, कारण 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली या 42व्या घटना दुरुस्तीने शिक्षण या विषयाचा समावेश कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूचीमध्ये केला आणि समवर्ती सूचीमध्ये केल्यामुळे या विषयावर केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार प्राप्त झाला। नंतरच्या काळामध्ये दुसरं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी 1986 मध्ये आली, राजीव गांधींच्या काळामध्ये ही पॉलिसी आली। 86 मध्ये जी पॉलिसी आली तिच्यामध्ये 92 मध्ये काही बदल करण्यात आला, त्याला प्रोग्राम ऑफ ऍक्शन असं नाव देण्यात आलं। कारण 1991 मध्ये जे ग्लोबलायझेशनची कन्सेप्ट आपण स्वीकारली आणि ग्लोबलायझेशनची कन्सेप्ट स्वीकारल्यानंतर त्याच्या अनुषंगाने भारताच्या शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून 92 मध्ये 86च्या धोरणामध्ये काही बदल जे आहेत ते बदल करण्यात आले। त्यानंतर 2014 मध्ये भारतामध्ये सत्तांतर झालं, काँग्रेस पक्षाची सत्ता गेली आणि भारतीय जनता पक्ष जे आहे ते भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि भारतीय जनता पक्षाने सरकार आल्याबरोबर भारताची जी शिक्षण प्रणाली होती तिच्यावरचा विदेशी प्रभाव कमी करण्यासाठी किंवा भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये भारतीयत्वाला महत्त्व देण्यासाठी एक समिती नेमली। त्या समितीचं नाव होतं TRS सुब्रमण्यम कमिटी, की जे माजी सचिव होते यांच्या अध्यक्षतेखाली एक 5 सदस्यीय जे समिती आहे ती 5 सदस्यीय समिती नेमली। या समितीने 27 मे 2016 रोजी आपला अहवाल दिला। मात्र या समितीने दिलेल्या अहवालावर सरकार फारसं समाधानकारक नव्हतं, म्हणून सरकारने 2017 मध्ये इस्रोचे जे माजी अध्यक्ष होते डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीने
31 मे 2019 या दिवशी आपला रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जाहीर केला. डॉक्टर के कस्तुरीरंगन समितीने जो रिपोर्ट जाहीर केला, या रिपोर्टचा अभ्यास करण्यासाठी किंवा या रिपोर्टवर जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तत्कालीन शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. हे HRD मिनिस्टर म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्री होते. तर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाने भारतातल्या विविध घटकांची चर्चा केली. जवळपास 2 लाख पेक्षा जास्त लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आणि सर्व घटकांची चर्चा केल्यानंतर रमेश पोखरियाल समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा आहे तो मसुदा फायनल केला. आणि हा जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा आहे, हा मसुदा 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे ते केंद्रीय मंत्रिमंडळाने हा मसुदा जो आहे हा मसुदा डिक्लेअर केला. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्या नरेंद्र मोदीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते मंजूर झाल्याचं जाहीर केलं. आणि भारतातले जे सर्व राज्य आहेत यांना आव्हान केलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीच्या करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यांनी कारवाई करावी असं केंद्र सरकारने आवाहन केलं. त्याच आव्हानाला अनुसरून महाराष्ट्र शासनाने डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स किंवा कार्यगट जो आहे तो कार्यगट स्थापन केला. आणि या कार्यगटाने 30 जून 2021 रोजी आपला अहवाल जो आहे तो अहवाल सादर केला. या कार्यगटाने ज्या शिफारसी केल्या होत्या, ज्या सूचना केल्या होत्या, या प्रत्यक्षात कशा अंमलात आणता येतील, म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कशा पद्धतीने अंमलात येतील, या दृष्टिकोनातून डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली की जे रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा होता केंद्राने डिक्लेअर केला, याचा सविस्तर अभ्यास करून 22 एप्रिल 2022 रोजी आपला अहवाल जो आहे तो अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला. आणि महाराष्ट्र शासनाला जो अहवाल सादर केला, या अहवालाच्या आधारावर महाराष्ट्र शासनाने 6 डिसेंबर 2022 या दिवशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये लागू करण्याबाबतचा अधिकृत अध्यादेश किंवा जो GR आहे तो GR पारित केला. आणि या GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून या ठिकाणी लागू करण्याचं महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं. आता जे केंद्र सरकारने जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण डिक्लेअर केलेलं आहे याचे उद्देश काय आहेत, तर त्याचा सर्वात पहिला उद्देश आहे भारताला जागतिक ज्ञानसत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक क्षमता ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं. कारण जगामध्ये भविष्यात ज्ञानाला महत्व येणार आहे आणि ज्या देशाकडे ज्ञानाची मक्तेदारी असेल, ज्ञानाची ताकद असेल, तो देश जगावर राज्य करेल किंवा त्या देशाला जगाची महासत्ता मानलं जाईल. म्हणून भारताला जागतिक ज्ञानसत्ता बनवण्यासाठी आवश्यक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी हे शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यात आली. दुसरा महत्वाचा उद्देश असा होता की 86चं शैक्षणिक धोरण आखून जवळपास 34 वर्ष झालेले आहेत. या 34 वर्षामध्ये फार बदल झालेले आहेत. कारण आपण जागतिकीकरणाचा स्वीकार केलेला आहे. तो यशस्वीपणे जागतिकीकरण राबवल्यानंतर उत्तर जागतिकीकरणाकडे गेलेलो आहे. म्हणून बदलत्या काळानुसार आपल्या शिक्षणाच्या शालेय असतील, उच्च शिक्षण असतील यांच्या रचनेमध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. आणि असा आमूलाग्र बदल करण्यासाठी हे शिक्षण धोरण जे आहे हे शिक्षण धोरण त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलं. त्यानंतर 21व्या शतकामध्ये भारत सरकारने जो शाश्वत विकासाचा कार्यक्रम आखलेला आहे, या शाश्वत विकासाच्या कार्यक्रमाला शिक्षणाशी जोड करण्यासाठी किंवा शाश्वत विकास कार्यक्रमाला
त्या अनुकूल शिक्षण स्वरूप बदलण्यासाठी हे धोरण जे आहे ते धोरण डिक्लेअर केलेलं आहे. आणि शेवटचा उद्देश आहे की दुसरं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 86 ला शासनाने डिक्लेअर केलं होतं, या धोरणामध्ये वेगवेगळ्या ज्ञानशाखा स्वतंत्रपणे कार्य करत होत्या, परंतु या ज्या ज्ञानशाखा आहेत यांना चौकटीमधून बाहेर काढून त्यांना आंतरशाखीय आणि बहुशाखीय स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते मंजूर करण्यात आलं. कारण सध्याचं जे युग आहे ते आंतरशाखीय किंवा बहुशाखीय ज्ञानाला महत्व देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून हे शैक्षणिक धोरण जे आहे, हे शैक्षणिक धोरणाची आखणी जी आहे ती आखणी केलेली आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल होणार आहे, काय महत्वाचे बदल होणार आहे, या मुद्द्याची चर्चा आपण करणार आहोत. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सर्वात मोठा बदल जर कोणता होणार असेल तर देशामधल्या ज्या उच्च शिक्षण संस्था आहेत, कायदा आणि वैद्यकीय महाविद्यालय वगळता, म्हणजे मेडिकल किंवा लॉ हे 2 सेक्टर वगळता उरलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचं संचालन करण्यासाठी एकच स्टॅट्युटरी बॉडी किंवा एकच नियामक मंडळ की ज्याला त्याने नाव दिलंय सिंगल अम्ब्रेला बॉडी निर्माण केली जाणार आहे. आणि ही जी सिंगल अम्ब्रेला बॉडी निर्माण केली जाणार आहे हिचं नाव असणार आहे हायर एज्युकेशन कमिशन इन इंडिया. ही एकच बॉडी, म्हणजे लॉ आणि मेडिकल सायन्स जर सोडलं तर बाकीच्या सर्व उच्च शिक्षण संस्थांचं नियमन करण्यासाठी हायर एज्युकेशन कमिशन इन इंडिया निर्माण केलेलं असेल. आणि हे जे कमिशन असेल, या कमिशनचं काम असेल की देशामध्ये जे उच्च शिक्षण आहे या उच्च शिक्षणा संदर्भातलं पॉलिसी फॉर्मेशन, म्हणजे धोरण आखणीचं काम, धोरण निर्मितीचं काम ही उच्च शिक्षण कमिशन इन इंडिया यांच्या मार्फत आखलं जाईल. आता हे जे कमिशन आहे, हा उच्च शिक्षण आयोग जो आहे, राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोग, याचे 4 भाग किंवा 4 वर्टिकल राहणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला वर्टिकल राहणार आहे नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेशन काउन्सिल. हा पहिला भाग राहणार आहे. नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेशन काउन्सिल हा पहिला वर्टिकल राहणार आहे, याचं काम असेल रेग्युलेशन. दुसरा भाग राहणार आहे नॅशनल एज्युकेशन काउन्सिल, हिचं काम असेल उच्च शिक्षणासाठी स्टँडर्ड सेट करणं, म्हणजे उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे निकष असतील ते निकष तयार करण्याचं काम या विभागातर्फे केलं जाईल. तिसरा विभाग असेल हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल. तर हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिलचं काम असेल उच्च शिक्षणासाठी फंडिंगची व्यवस्था करणं. उच्च शिक्षणाला कसा फंडिंग दिला जाईल, फंडिंगचे नियम काय असतील याच्याबद्दलचं नियमन या विभागातर्फे केलं जाईल. आणि चौथा विभाग जो आहे नॅशनल ॲक्रेडिटेशन आणि असेसमेंट काउन्सिल, ज्याला नॅक असं म्हणतात, तर याचं काम पूर्वीप्रमाणेच ॲक्रेडिटेशन आणि असेसमेंट करणं हे जे नॅकचं काम आहे ते नॅकचं काम असेल. तर अशा पद्धतीने उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत त्या उच्च शिक्षण संस्थेमध्ये 4 प्रकारच्या बॉड्या ज्या आहेत त्या बॉड्या असतील. या 4 प्रकारच्या मुख्य बॉड्यांशिवाय आणखी काही इन्स्टिट्यूट स्थापन केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं इन्स्टिट्यूट आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन. हे इन्स्टिट्यूट स्थापन केलं जाणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या स्थापनेचा उद्देश काय की आपल्या देशामध्ये संशोधनाच्या दर्जामध्ये वाढ करणं हा मुख्य उद्देश आहे, किंवा संशोधनासाठी आवश्यक वातावरण किंवा पर्यावरण निर्माण करणं, म्हणजे डेव्हलप इकोसिस्टम फॉर रिसर्च, म्हणजे रिसर्चला अनुकूल संस्कृती विकसित करण्यासाठी किंवा रिसर्चसाठी वेगवेगळ्या प्रकारचं फंडिंग करण्याच्या दृष्टिकोनातून नॅशनल रिसर्च फाउंडेशन ही जी संस्था जी आहे ती संस्था स्थापन केली जाईल. याशिवाय मेरू नावाची एक संस्था स्थापन केली जाईल. मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी नावाची ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी जी आहे ती ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी स्थापन केली जाईल, जेणेकरून आंतरविद्याशाखीय किंवा बहुविद्याशाखीय जे शिक्षण आहे, कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हा मुख्य उद्देश आहे की मुलांना बहुविद्याशाखीय शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून
ही संस्था जी आहे ही संस्था काम करेल. याशिवाय पारख नावाची जी संस्था आहे ती पारख नावाची संस्था स्थापन केली जाईल की परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. कारण नॉलेज हे सर्वसमावेशक प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून ही पारख नावाची जी संस्था आहे ही पारख नावाची संस्था काम करेल. तर ही संस्था काय काम करेल तर भारतामध्ये जी राज्य आहेत यांना हाय क्वालिटीचं उच्च शिक्षण, त्याचे स्टँडर्ड, त्याच्या प्रकारच्या उच्च स्टँडर्डच्या एक्झाम किंवा रेग्युलर डाटा किंवा उच्च शिक्षणामध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन त्या ठिकाणी करेल. याशिवाय नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क नावाची संस्था जी आहे ती केली जाईल. कारण नवीन जे शैक्षणिक धोरण आहे त्या शैक्षणिक धोरणामध्ये क्रेडिटला खूप महत्व येणार आहे. म्हणून अकॅडमिक क्रेडिट बँक प्रत्येक विद्यार्थ्याला उघडावी लागेल आणि जे जे त्याने क्रेडिट मिळवलेले असतील ते अकॅडमिक क्रेडिट बँक मध्ये जमा होतील आणि या दृष्टिकोनातून एक नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क जे आहे ते फ्रेमवर्क निर्माण केलं जाईल आणि या फ्रेमवर्कच्या माध्यमातून उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक क्रेडिटची रचना केली जाईल. याशिवाय कॉमन एंट्रन्स टेस्ट, कारण विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये ऍडमिशनसाठी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट आहेत, परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे ती कॉमन एंट्रन्स टेस्ट त्या ठिकाणी आयोजित केली जाईल. त्याच्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA नावाची संस्था जी आहे ती संस्था निर्माण केली जाईल आणि या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 2दा परीक्षा घेतल्या जातील. मात्र ही जी टेस्टिंग एजन्सी आहे यांच्या माध्यमातून जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांच्यासाठी परीक्षा घेतल्या जाणार नाही. त्यांच्यासाठी वेगळ्या संस्था ज्या आहेत त्या वेगळ्या संस्था त्या ठिकाणी निर्माण केल्या जातील. आता हे जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये उच्च शिक्षणाची संरचना कशी राहणार आहे तर सर्वात पहिला मुद्दा उच्च शिक्षणामध्ये UGचा जो प्रोग्राम आहे ग्रॅज्युएटचा तो 3 आणि 4 वर्षाचा राहणार आहे. पूर्वीच्या शैक्षणिक धोरणामध्ये ग्रॅज्युएट फक्त 3 वर्षाचं होतं. आता ते 3चं पण राहील 4चं पण राहील. ते कसं राहील तर जे ग्रॅज्युएट असेल 4 वर्षाचं त्याच्यामध्ये जर पहिलं वर्ष कंप्लीट केलं तर त्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट भेटेल. काही कारणाने त्याने शिक्षण सोडून दिलं तरी देखील त्याला सर्टिफिकेट मिळेल. दुसऱ्या वर्षाला जर त्याने कंप्लीट केलं तर त्याला डिप्लोमा जे आहे ते डिप्लोमा मिळेल. तिसरं वर्ष जर कंप्लीट केलं तर त्याला डिग्री मिळेल आणि चौथं वर्ष जर कंप्लीट केलं तर डिग्री ऑन रिसर्च त्याला रिसर्चची डिग्री मिळेल किंवा हॉनरची डिग्री मिळेल. हे जो प्रोग्राम उच्च शिक्षणामध्ये आलेला आहे या ठिकाणी री एंट्री आणि एक्झिटला महत्व दिलेलं आहे. कारण भारतासारख्या देशामध्ये अनेक तरुणांना मध्ये शिक्षण सोडावं लागतं, त्याचं शिक्षण खंडित होतं, म्हणून त्याला एंट्री करण्याचा अधिकार जो आहे तो एंट्री करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला आहे. म्हणजे विद्यार्थी केव्हाही त्याच्याकडे जे क्रेडिट असतील त्या क्रेडिटच्या आधारावर तो पुन्हा री एंट्री करू शकतो किंवा एक्झिटचे देखील ऑप्शन दिलेले आहेत की पहिला वर्ष केलं की तो एक्झिट होऊ शकतो. याशिवाय उच्च शिक्षणामध्ये मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे आंतर विद्याशाखीय शिक्षणाला महत्व दिलं जाणार आहे. तसंच डीपर नॉलेजच्या दृष्टिकोनातून 4 वर्षाचं ग्रॅज्युएट म्हणजे हे जे 4थं वर्ष आहे विशेषतः या 4थ्या वर्षामध्ये रिसर्चवर फोकस केला जाणार आहे जेणेकरून त्यांना त्या विषयाचं सखोल नॉलेज जे आहे ते दिलं जाणार आहे. अकॅडमिक क्रेडिट बँकची जी आहे ती स्थापना केली जाणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना लवचिक पद्धतीने वेगवेगळ्या ज्ञानशाखेमधले विषय जे आहेत ते विषय निवडता येतील. म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल तर त्याला ह्युमॅनिटीचे विषय निवडता येतील, ह्युमॅनिटीचा विद्यार्थी असेल तर त्याला सायन्सचे विषय निवडता येईल. ही फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. तसंच पीजीचा प्रोग्राम 1 किंवा 2 वर्षाचा असेल. पूर्वी 2 वर्षाचा होता, आता जर 4 वर्षाची डिग्री केली असेल तर 1च वर्षाचं पीजी जे आहे ते पीजी करावं लागेल. याशिवाय इंटिग्रेटेड 5 वर्षाची बॅचलर डिग्री जी आहे
ती इंटिग्रेटेड डिग्री, बॅचलर डिग्री किंवा मास्टर डिग्री जी आहे ती मास्टर डिग्री नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. याशिवाय एमफिल नावाची जी रिसर्चची डिग्री होती ही डिग्री नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये डिसकंटिन्यू केली आहे. म्हणजे एमफिलची पदवी जी आहे ती एमफिलची पदवी रद्द केलेली आहे. तर अशा पद्धतीने उच्च शिक्षण क्षेत्र जे आहे त्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये हे बदल होणार आहेत. उच्च शिक्षण क्षेत्र 2020चा जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा आहे त्याच्यामध्ये यूज ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाच्या वापराला खूप महत्व दिलं जाणार आहे. तर तंत्रज्ञानाचा वापर कुठे कुठे केला जाणार आहे तर एज्युकेशनचं प्लॅनिंग करताना म्हणजे शिक्षणाचं नियोजन करताना, टीचिंग मध्ये, लर्निंग मध्ये, असेसमेंट मध्ये, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणि मॅनेजमेंट मध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर जो आहे तो जास्तीत जास्त वापर केला जाईल. त्याशिवाय असेच मोठ्या प्रमाणावर जे शिक्षणापासून वंचित असलेले जे लोक आहेत, डिसएडव्हान्टेज ग्रुप म्हणजे ज्यांना शिक्षणाचा फारसा लाभ मिळालेला नाही, तर अशा लोकांना मोठ्या प्रमाणावर असेच उपलब्ध करून देण्यासाठी टेक्नॉलॉजी जी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. सेल्फ डिस्क्लोजर असतील, मिनिमम ह्युमन इंटरफेस जो आहे म्हणजे मानवी हस्तक्षेप जो आहे तो कमीत कमी केला जाईल. मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर स्वयं अध्ययन जे आहे ते स्वयं अध्ययनाला प्राधान्य दिलं जाईल. तसंच जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दिव्यांग फ्रेंडली एज्युकेशन सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जाईल. तसंच मोठ्या प्रमाणावर रिजनल लँग्वेज मध्ये म्हणजे जवळपास 8 रिजनल लँग्वेज मध्ये ई कंटेंट डेव्हलप केलं जाईल कारण नवीन धोरणामध्ये त्याचा उल्लेख केला आहे. याशिवाय व्हर्च्युअल लॅब असतील किंवा शिक्षणामध्ये शिक्षणाचं डिजिटलायझेशन असेल तर याला देखील भर दिला जाईल. त्याच्यासाठी नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नावाची एक स्वतंत्र संस्था जी आहे ती स्वतंत्र संस्था निर्माण केली जाईल आणि या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने उच्च शिक्षणाचे जे क्षेत्र आहे या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त वाढवला जाईल. तर डिजिटली इक्विपमेंट जे शाळांमध्ये शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर डिजिटल उपकरणं जे आहेत ते डिजिटल उपकरणं वापरण्यासाठी तयार केलं जाईल. तसंच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आयडियांची एक्सचेंज केली जाईल म्हणजे लोकांच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांचं आदान प्रदान मोठ्या प्रमाणावर केलं जाईल किंवा ऑनलाईन एज्युकेशन असेल, असेसमेंट असेल, एक्झामिनेशन असेल याला प्राधान्य दिलं जाईल. जसं कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष अध्यापन शक्य नव्हतं म्हणून आपण ऑनलाईन एज्युकेशन केलं, असेसमेंट केलं, एक्झामिनेशन सुद्धा घेतल्या तर याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य जे आहे ते प्राधान्य नवीन धोरण जे आहे त्या नवीन धोरणामध्ये याला प्राधान्य जे आहे ते प्राधान्य दिलं जाईल. आता नवीन जे धोरण आहे त्याच्यामध्ये क्रेडिट सिस्टीम कशी राहणार आहे तर त्याच्यामध्ये यूजी जे आहे सर्टिफिकेट कोर्स म्हणजे पहिल्या वर्षाचा जो सर्टिफिकेट कोर्स आहे त्याला मिनिमम 40 क्रेडिट मिळवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 10 क्रेडिटचा ब्रिज कोर्स असेल. 40 क्रेडिट जे आहे त्या 40 क्रेडिट मध्ये 30 क्रेडिट वेगवेगळे विषय असतील, मग कोर सब्जेक्ट असतील, ऑप्शनल सब्जेक्ट असतील, इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतील, स्किल सब्जेक्ट असतील आणि 10 गुणांचा ब्रिज कोर्स असेल. हा ब्रिज कोर्स साधारणतः 2 महिन्याचा असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या सेमिस्टर मध्ये हा ब्रिज कोर्स जो आहे तो ब्रिज कोर्स विद्यार्थ्याला करावा लागेल. दुसरं वर्ष जे आहे त्याच्यामध्ये 80 क्रेडिट मिळवणं म्हणजे पहिल्या वर्षी 40, दुसऱ्या वर्षाला 40, दोघे मिळून 80 क्रेडिट पूर्ण केले तर त्याला डिप्लोमा दिला जाईल. याही ठिकाणी 10 क्रेडिटचा ब्रिज कोर्स करणं कंपल्सरी असेल, 2 महिन्याचा असेल. त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये 4थं सेमिस्टर जे आहे तिथं हा ब्रिज कोर्स करणं गरजेचं आहे. इथं दुसऱ्या सेमिस्टरला करावा लागेल, इथं 4थ्या सेमिस्टरला करावा लागेल. बॅचलर डिग्री 3ऱ्या वर्षाला 120 क्रेडिट मिळाल्यानंतर तुम्हाला बॅचलर डिग्री दिली जाईल. इथेही तुम्हाला 3ऱ्या वर्षाला त्या ठिकाणी 10 क्रेडिट मिळवणं गरजेचं आहे. 6व्या सेमिस्टर मध्ये हा 3ऱ्या वर्षाला
2 महिन्याचा ब्रिज कोर्स असेल आणि 6व्या सेमिस्टरमध्ये हा पूर्ण करावा लागेल. आणि 4थं वर्ष जे आहे बॅचलर डिग्री हॉनर्स किंवा रिसर्च ही मिळवायची असेल तर 160 क्रेडिट मिळावे लागतील. आणि 4थ्या वर्षामध्ये हे जे सेमिस्टर आहेत ते त्यांना कंप्लीट करावे लागतील. तर अशा पद्धतीने पहिल्या वर्षाला सर्टिफिकेटसाठी 40 क्रेडिट, डिप्लोमासाठी 80 क्रेडिट, बॅचलर डिग्रीसाठी 120 आणि ऑनर किंवा रिसर्च डिग्रीसाठी 120 क्रेडिट मिळवणं गरजेचं आहे. पहिल्या 3 वर्षामध्ये 10 मार्काचा ब्रिज कोर्स जो आहे 10 क्रेडिटचा तो करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची जी क्रेडिट सिस्टीम असेल ती क्रेडिट सिस्टीम उच्च शिक्षणामध्ये आणली जाईल आणि या क्रेडिटच्या माध्यमातून क्रेडिट बँकेमध्ये हे क्रेडिट जमल्यात येतील. उच्च शिक्षणाचं गव्हर्नन्स कसं असेल? लाईट फॉर टाईट. उच्च शिक्षणामध्ये शासनाकडून जे प्रशासन केलं जाईल ते कसं असेल? लाईट फॉर टाईट. म्हणजे त्याच्यामध्ये लवचिकता असेल, नियंत्रण असेल. शासनाच्या आदेशाप्रमाणे उच्च शिक्षण संस्थांना वावरता येईल, पण ते नियंत्रण हलक्या स्वरूपाचं लवचिक असेल. कारण भारतामधल्या उच्च शिक्षण संस्थांना मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता या शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिलं जाईल. याशिवाय काही महत्वाचे बदल केलेले आहेत. त्याच्यामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन असेल, नवनिर्मिती असेल, याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं जाणार आहे. किंवा संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर फंडिंगची व्यवस्था जी आहे ती फंडिंगची व्यवस्था केली जाणार आहे. तसंच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय हे जे उच्च शिक्षणाचं नियंत्रण करणारं मंत्रालय होतं याचं नाव पूर्वीप्रमाणेच शिक्षण मंत्रालय करण्यात आलं. कारण सरकारचं म्हणणं असं होतं की मनुष्य हे काही संसाधन असू शकत नाही, म्हणून पूर्वीचं जे नामकरण आहे ते पूर्वीचं नामकरण 86च्या आधी शिक्षण मंत्रालय हे नाव होतं, तेच नाव या धोरणाने दिलेलं आहे. तसंच उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता दिली जाणार. ही स्वायत्तता कोणकोणत्या प्रकारची असेल? तर आर्थिक स्वायत्तता असेल, इकॉनॉमिकल ऑटोनॉमी असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी असेल, फॅकल्टीच्या संदर्भात ऑटोनॉमी दिली जाईल, इन्स्टिट्यूशनल ऑटोनॉमी दिली जाईल. आणि जी ॲफिलिएशनची सिस्टीम आहे म्हणजे कॉलेज विद्यापीठाला अफिलिएट असतात, ही अफिलिएशनची सिस्टीम ही 15 वर्षामध्ये नष्ट करण्याचं टार्गेट शासनाने आखलं जाईल. म्हणजे जे कॉलेज आहेत त्यांना देखील स्वायत्तता दिली जाईल. किंवा तालुका लेवल, जिल्हा लेवलच्या कॉलेजला क्लस्टर कॉलेजचा दर्जा दिला जाईल आणि त्याला इतर महाविद्यालय जे आहे ते इतर महाविद्यालय जोडलं जाईल. म्हणजे विद्यापीठाशी जी संलग्नतेचा जे आता सध्या कॉलेजांना किंवा संस्थांना विद्यापीठाशी संलग्नता घ्यावी लागते ती व्यवस्था 15 वर्षामध्ये रद्द करण्याचा किंवा नष्ट करण्याचा मानस व्यक्त केला गेला आहे. तसंच भारतामध्ये सध्या जे युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेज आहेत, या युनिव्हर्सिटीमध्ये मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे ही जी स्ट्रीम आहे, ह्युमॅनिटी वेगळी, कॉमर्स वेगळी, सायन्स वेगळी, इंजिनिअरिंग वेगळी, तर या वेगवेगळ्या स्ट्रीम्स ऐवजी मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला आपल्या आवडीप्रमाणे पाहिजे तो विषय जो आहे तो विषय निवडता येईल अशी व्यवस्था 2040 पर्यंत करण्याचा शासनाने टार्गेट जे आहे ते टार्गेट ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे की 2030 पर्यंत भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बहुविद्याशाखीय, आंतरशाखीय म्हणजे वेगवेगळे विषय शिकवलं जाणारं एक महाविद्यालय जे आहे ते महाविद्यालय त्या ठिकाणी स्थापन केलं जाईल. म्हणजे भारतामध्ये जेवढे जिल्हे असतील या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एक महाविद्यालय निर्माण केलं जाईल. तसंच भारतामध्ये खाजगी आणि सरकारी शाळांसाठी वेगवेगळं शुल्क आहे, म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये समान शुल्क निश्चिती करण्याच्या दृष्टिकोनातून अटी निश्चित केल्या जाणार आहे. म्हणजे खाजगी शाळा असो की सरकारी शाळा असो यांना समान शुल्क असेल. म्हणजे हायर एज्युकेशनचं जे रूपांतर आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे, हायर एज्युकेशन बिकम अ ग्रँड बेस टू लोन बेस. म्हणजे उच्च शिक्षण क्षेत्राचं ग्रँड बेस टू लोन बेस मध्ये रूपांतर करायचं. कारण सध्याच्या काळामध्ये ज्या उच्च शिक्षण संस्था आहेत या उच्च शिक्षण संस्था शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर चालतात
याऐवजी भविष्यात ते विद्यार्थ्यांकडून जी फी येईल, कारण शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर एज्युकेशन लोन उचलतील आणि या एज्युकेशन लोनच्या माध्यमातून आपली फी भरतील. म्हणून भारतामधल्या सर्व उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत, या उच्च शिक्षण संस्थांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून, कारण आता उच्च शिक्षण संस्था परावलंबी आहेत, शासनाच्या पायावर उभ्या आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभ्या करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ग्रँट बेस्डचं रूपांतर लोन बेस मध्ये करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसंच भारतामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये एनरोलमेंट, ग्रॉस एनरोलमेंट 50% नेण्याचं शासनाचा मानस आहे. कारण सध्या फक्त 26.26% जे आहे ते 26.26% या ठिकाणी उच्च शिक्षण जे आहे ते उच्च शिक्षणामध्ये एनरोलमेंट आहे, तर ती 50% घेऊन जाण्याचा मानस आहे. तसंच उच्च शिक्षण क्षेत्रात प्रादेशिक भाषेमध्ये शिक्षणाची सोय केली जाणार आहे. कारण भारतामधले अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीचं दडपण येतं, इंग्रजीमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. म्हणून भविष्यामध्ये इंग्रजी जे आहे ते इंग्रजीचा प्रभाव कमी करायला यावा, प्रादेशिक भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षण जे आहे त्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. तसंच विद्यार्थ्यांना अधिक वेळा परीक्षा देण्याची संधी जी आहे ती परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. तसंच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुभव किंवा व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे आंतरभाषीयता करतील, म्हणजे प्रत्यक्ष प्रायोगिक पद्धतीने शिक्षण जे आहे त्याला महत्त्व दिलं जाईल. मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक शिक्षण जे आहे ते व्यावसायिक शिक्षणाला त्या ठिकाणी प्राधान्य जे आहे ते व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य जे आहे ते व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य हे दिलं जाईल. याशिवाय काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत की शिक्षकांच्या नेमणुका गुणवत्तेनुसार केल्या जातील, त्याच्यासाठी परीक्षांचं आयोजन केलं जाईल, शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जाईल, प्रशिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर त्यांची पकड निर्माण केली जाईल. तसंच संस्थांच्या व्यवस्थापन मंडळामध्ये शिक्षण क्षेत्रामधले तज्ज्ञ व्यक्ती असतील, व्यासंगी शिक्षक असतील, यांची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती केली जाईल. सध्याचे जे शिक्षण प्रशिक्षण केंद्र आहेत जे मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत चालवले जातात, तर हे सर्व केंद्र पुढे भविष्यात विद्यापीठामध्ये विलीन जे आहे ते विलीन केले जातील. तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी स्वतंत्र एक प्रवेश परीक्षेचं आयोजन केलं जाईल आणि ही परीक्षा घेण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला कल्पना घेतली की नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची एजन्सी निर्माण केली जाईल. या एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. याशिवाय परदेशी जी विद्यापीठं आहेत यांना भारतामध्ये कॅम्पस स्थापनेला मान्यता देण्यात आली, पण याच्यामध्ये एक अट ठेवण्यात आली की वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये पहिल्या 100 नंबरचे जी विद्यापीठं असतील त्यांनाच फक्त भारतामध्ये कॅम्पस स्थापन करता येतील. बाकीच्या विद्यापीठांना कॅम्पस स्थापन करता येणार नाही. ते मात्र करार करून इतर विद्यापीठांच्या सहकार्याने आपले अभ्यासक्रम चालवतील. जसं आता भारतामधली विद्यापीठं इतर जागतिक विद्यापीठांच्या सहकार्याने काही कोर्स चालवतात, पण जे 100 विद्यापीठ आहेत रँकिंग मध्ये त्यांना मात्र स्वतंत्र कॅम्पस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय गुणवत्तापूर्ण दुरुस्त शिक्षणाला चालना दिली जाईल, मूकला प्राधान्य दिलं जाईल. परदेशामध्ये जे शिकणारे विद्यार्थी असतील यांना विद्यापीठामध्ये 15% राखीव जागा ठेवल्या जातील. शिक्षक आणि विद्यार्थी जे असतील यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण जी आहे ती देवाणघेवाण केली जाईल. म्हणजे भारताचे विद्यार्थी परदेशात जातील, परदेशाचे विद्यार्थी भारतामध्ये येतील आणि विद्यापीठे एकमेकांशी करार करून अशा प्रकारची देवाणघेवाण केली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरचा जो अनुभव आहे तो जागतिक पातळीवरचा अनुभव येईल. याशिवाय आणखी काही महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालय पातळीवर शिक्षकांचं प्रशिक्षण किंवा शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातील. तसंच 4 वर्षाच्या पदवीनंतर डायरेक्ट MA ला तसंच PhD ला सुद्धा प्रवेश घेता येईल. मात्र त्याच्यासाठी PhD चे जे नवे नियम आले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 75% गुण जे आहे ते 75% गुण असणं आवश्यक आहे. त्यानंतर इंटिग्रेटेड 4 वर्षाचं BEd जे आहे ते BEd निर्माण केलं जाईल. सध्या हे 2 वर्षाचं आहे.
तर इंटिग्रेटेड बीएड मध्ये 12वी नंतर विद्यार्थी डायरेक्ट ज्याला शिक्षक बनायचं असेल तो बीएड ला प्रवेश घेऊ शकेल. पदवी नंतर देखील बीएड करता येईल. त्याचा कालावधी 1 वर्षाचा असेल. याशिवाय विद्यार्थ्यांना एकाच वेळेस 2 ज्ञानशिखांचे विषय घेऊन पदवी मिळवता येईल. म्हणजे एखादा इंजिनिअरिंगचा विषय, एखादा ह्युमॅनिटीचा किंवा एखादा सायन्सचा विषय घेऊन, कॉमर्सचा विषय घेऊन, म्हणजे एकाच वेळेस 2 ज्ञानशाखाचे विषय निवडून त्याला पदवी घेता येईल. याशिवाय आपल्या ज्या पारंपरिक भाषा आहेत, पाली आहे, पर्शियन आहे, प्राकृत किंवा संस्कृत भाषा आहे, या संस्कृत भाषांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय संस्था स्थापन केली जातील किंवा अनुवादासाठी देखील एक संस्था जी आहे ती संस्था निर्माण केली जाईल. आणि हे सर्व करण्यामागे मुख्य उद्देश असा आहे की भारताची जी विद्यापीठं आहेत या विद्यापीठांना जागतिक दर्जा जो आहे तो जागतिक दर्जा प्राप्त करून देणं गरजेचं आहे. कारण जगातली जी पहिली 100 विद्यापीठं आहेत या 100 विद्यापीठामध्ये एकही भारतीय विद्यापीठाचा समावेश नसल्या कारणाने भारतीय विद्यापीठांना जागतिक पातळीवर दर्जा प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे वेगवेगळ्या शिफारसी किंवा सूचना ज्या आहेत त्या सूचना केलेल्या आहेत. तर अत्यंत सविस्तर पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने काय काय बदल केलेले आहेत किंवा काय बदल होणार आहेत याची चर्चा आपण केली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा, माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन जो आहे तो दाबण्यास विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल.